निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी. मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, हे असं छान मस्त जास्वंदीचं फूल उगवलेलं आहे आणि बाजूला शमीचं झाड आहे जे मी दिवाळीत घेतलेलं आहे. तर मंडळी, आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा. तर आजच्या दिवशी ना बऱ्याच मंदिरांमध्ये मस्त दिव्यांची आरास ही देवांसमोर मांडलेली असते. तर हे बघा, हे पण एक जास्वंदीचं फूल आज उगवलेलं आहे. हे आहे एकेरी लाल रंगाचं जास्वंद. तर जास्वंदीच्या झाडांची ना बऱ्याच प्रकारची फुलं माझ्या बागेमध्ये येतात. तर अशी छान छान फुलं इथे उगवलेली आहेत आणि छान अशी नंदू सकाळी पूजा करून गेलेला आहे. आणि आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा, तर त्याच्यामुळे मस्त देवाला इथे शेवयांच्या खिरीचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि पूजा संपन्न झालेली आहे. तर तिथे ना तुम्हाला बाजूला एक छोटीशी चांदीची वाटी दिसत असणार आहे. तर आजचा दिवस ना खूप महत्त्वाचा आहे, शुभ असा दिवस आहे. तर आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ना मी लाजाळूच्या ज्या बिया असतात ना त्या बियांची इथे पूजा केलेली आहे. आणि या बिया आहे ना पूर्ण एक दिवस अशाच देवासमोर ठेवायच्या पूजा करून. पूजा करताना ना त्या वाटीमध्ये आपण त्या बिया ठेवायच्या. त्या बियांना हळद, कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत आणि 2 लवंगासुद्धा वाहायच्या आहेत, ज्या अतिशय लक्ष्मीप्रिय अशा आहेत. आणि अशी सिंपल साधी अशी पूजा करून पूर्ण एक दिवस ही वाटी देवासमोर ठेवून दुसऱ्या दिवशी ना पिवळ्या कापडामध्ये किंवा पिवळा जर आपल्याकडे कागद असेल तर त्या कागदामध्ये बांधून आपण जिथे पैसे ठेवतो ना, जसं आपलं पाकीट आहे किंवा जर दुकान असेल तर त्या दुकानाचा जो ड्रॉवर आहे जिथे आपण पैसे ठेवतो, तर तिथे किंवा तिजोरीमध्ये ही जी पण काही पिवळ्या रंगाची कापडाची किंवा कागदाची पुडी ठेवायची आहे. आणि बघा, तुम्ही याचा अनुभव नक्की घ्या की आपली जी पण काही आर्थिक स्थिती आहे, आर्थिक संपत्तीचा जो कल आहे तो वाढत जातो. आणि हा माझा ना स्वतःचा अनुभव आहे. तर लाजाळूचं झाड म्हणजे नक्की कोणतं झाड? तर लाजाळू म्हटलं ना की कोणाला पटकन समजत नाही की लाजाळूचं म्हणजे कोणतं झाड. तर हे झाड आहे ना ते दिसायला अगदी शमीच्या झाडासारखं दिसतं. पण या झाडाला जर आपण स्पर्श केला ना तर त्याची पानं आहेत ना ती पटकन मिटतात आणि अगदी पुढच्या 5 मिनिटात ना ती पुन्हा एकदा फुलतात. तर ते लाजाळूचं झाड कसं असतं, त्याच्या बिया कशा असतात, याची सविस्तर माहिती मी पुढे देते आहे व्हिडिओमध्ये. तर हे बघा, हे दिवाळीमध्ये मी घेतलेलं आहे लाजाळूचं झाड. तर त्याला इंग्लिशमध्ये ना टच मी नॉट असं म्हणतात. तर आता टच मी नॉट म्हटल्यावर तुम्हाला कळलं असणार आहे की हे झाड कोणतं आहे. तर हे बघा, याला ना असा स्पर्श केला ना, टच केलं की ती पानं अशी अलगदपणे मिटतात, म्हणून या झाडाला लाजाळू असं म्हणतात. तर या लाजाळूच्या झाडाला ना छान अशा बियासुद्धा येतात. तर हे झाड आहे ना अतिशय शुभ असं झाड आहे आणि ते चांगल्या दिवशी, चांगल्या मुहूर्तावर आपण आपल्या घरी नक्की घेऊन यायचं आहे. तर मी हे दिवाळीमध्ये माझ्या घरी घेऊन आलेली आहे. इतके दिवस मी शोधत होते, मला मिळत नव्हतं. पण म्हणतात ना, मनात असेल तर ते नक्कीच आपलं सत्यामध्ये उतरतं. त्याच्याप्रमाणे हे झाड मला मिळालेलं आहे. आणि हे जे आहे ना त्या बिया आहेत लाजाळूच्या. तर या बिया काढून आहे ना स्वच्छ धुवून एका चांदीच्या किंवा तांब्याच्या किंवा पितळेच्या वाटीत ठेवायच्या आहेत. आणि त्या वाटीमध्ये आपण हळद, कुंकू वाहायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत आणि 2 अख्ख्या लवंगा, म्हणजे त्या लवंगा तुटलेल्या नसल्या पाहिजेत, त्याचं फूलसुद्धा व्यवस्थित अख्खं असलं पाहिजे. तर अशा लवंगा आपण त्या वाटीमध्ये वाहायच्या आहेत. त्याला धूप, दीप, अगरबत्ती आपण ओवाळायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आणि ही वाटी देवासमोर देव्हाऱ्यात पूर्ण एक दिवस ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या वाटीमध्ये जे पण काही आहे, म्हणजे बिया, हळद, कुंकू, अक्षता, 2 लवंगा, हे सगळं आपण पिवळ्या कापडामध्ये, म्हणजे अगदी छोटासा एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे किंवा कागद घ्यायचा आहे आणि अगदी छोटीशी पुडी बांधून ही पुडी आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवायची आहे. आणि त्याचा अनुभव तुम्ही नक्की अनुभवा. तर मंडळी, मार्गशीर्ष महिनासुद्धा आता लवकरच जवळ येत आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी दुर्गाष्टमी येते ना, पौर्णिमेच्या आधी पहिल्या पंधरवड्यातली जी दुर्गाष्टमी असते किंवा महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेला, जसं आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा पौर्णिमा येणार आहे,
त्या पौर्णिमेला किंवा मार्गशीर्ष महिन्यातील कोणताही मंगळवार किंवा शुक्रवारी हा लाजाळूच्या झाडांच्या बियांचा नक्की उपाय करून बघा आणि अनुभव घ्या आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मंडळी, हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच काही महत्त्वाच्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.